आणखीनही तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही. हैदराबादच्या गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात तातडीने यावं. शिंदे समिती काही काम करत नाहीये. तिला मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरू करा. प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायचे सांगा कुणबीचे, आणि व्हॅलिडिटी पण द्यायचं सांगा. आणि महत्वाचा विषय, या मंगळवारी येत्या कॅबिनेटला सातारा संस्थांचं गॅजेटियरचा जी.आर. काढा. 1 महिन्याचा तुम्ही वेळ घेतला होता, आता 2 महिने होत आले. 2 नोव्हेंबरला, त्या 2 नोव्हेंबरला आता 2 महिने पूर्ण होते. आमच्यात थांबायची क्षमता नाही. फडणवीस साहेब, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला देऊन द्यायचंच ना, त्याला मोकळ्या मनाने दिलं पाहिजे. कोणची जात असू, ती लाडकी बहीण असन, किंवा ते शेतकरी असन, किंवा तो धनगर असन, किंवा तो बंजारा समाज असन, किंवा तो मराठा असन, किंवा तो दलित मुस्लिम, एखादी गोष्ट द्यायची ठरवली ना, बिनधास्त द्यायचे ठरवलं. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा जी.आर. प्रमाणपत्र वाटप करायसाठी गाव लेवलला समित्याच गठीत नाहीत. काय उपयोग असल्या कामाचा? लोकांचं मोकळं प्रेम केलं पाहिजे लोकांनी तुमच्यावरती, मोकळं. की फडणवीस साहेबांनी न होणारं काम केलं. मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेट दिलं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलं. असं मोकळ्या मनाने काम केलं पाहिजे. देऊन तर द्यायचं, पण असं पाहत चाफत द्यायचं. म्हणजे एखाद्या माणसाचं दुखत आहे, त्याला नीट तर करायचंय, पण आधी दिवशी गुळी देऊन बघ, मग दुसरा डोस देऊन बघ, टोपणभर औषध पाजून बघ. एखाद्याला तुम्हाला जीव घालायचंय ना, मग त्याला अर्धी भाकर द्यायची, पोटभर द्यायची, तर असं काय जीव घालायचं म्हणलं तो काय खायचं काय? असं नाही, भूक लागली तर मग एवढंच खाय, असं नाही ना. मग तुम्हाला काम करायचं ना मोकळ्या मनानं, मराठवाड्यातल्या मराठा आरक्षण द्यायचं ना, छातीत ठोकून द्यायचं. फडणवीस साहेब, ही अपेक्षा आम्हाला तुमच्याकडून. एकीकडून तुमचाच मंत्रिमंडळातला मंत्री 5-5 याचिका दाखल करतो हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. तुमच्या परवानगीशिवाय त्याची टप्पर नाही. हे मी हात ठेवून सांगतो, तुमच्या परवानगीशिवाय त्याची याचिका दाखल करायची टप्परच नाही. कारण एक तर ते जेलच्या बाहेर जामीनावर आहे, आणि तुमच्या विरोधात काम करायचं फडणवीस साहेब, एवढी डेअरिंग छगन भुजबळात नाही. त्याला साधं नुसतं कुंकुण, पोलीस जरी आला म्हणलं दारात, तरी तो म्हणतो चौकशीला, लगेच झंडली लागते त्याला, इतकं घेतय. पोलीस म्हणलं की त्याला टेन्शन येत, चौकशी म्हणलं ना, ते संडास बाथरूमातच लपत आहे. आणि एवढं मोठं कार्य की जो जी.आर. तुम्ही काढलाय, त्या जी.आर.च्या विरोधात ते सुप्रीम कोर्टातून हायकोर्टात एवढी टप्पर तुमच्या पुढे होऊच शकत नाही. तुमचं काहीतरी बळ रसद असल्याशिवाय, तुमची काहीतरी साथ असल्याशिवाय